नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. एका लोकनेत्याची हत्या दुर्दैवी होती. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदारावर आहे. 127 साक्षीदार सरकारी पक्षाने तपासले आहेत. पवनराजे निंबाळकर खटल्यावर कोर्टाची माहिती. कुछ लोग कुत्ते होते हैं लेकिन वफादार नहीं होते. संजय राऊतांचं ट्विट चर्चेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 1800 हेक्टर शेतकऱ्यांच्या पेरण्या. यावर्षी 6,50,000 हेक्टरवर पेरणीचं क्षेत्र अपेक्षित. अद्याप मान्सूनचा पाऊस आला नसल्यानं पेरणीला विलंब. सोशल मीडियावरील रील स्टार रोहिणी पाराध्य आत्महत्या प्रकरणामध्ये 23 दिवसानंतर नवं वळण. पती निलेश पाराध्य विरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल. रोहिणीच्या वडिलांकडून तिच्या पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीचा फटका. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 700 रुपयांनी घसरले. दरातील घसरणीमुळे सोयाबीन विक्रीला ब्रेक. बाजारातील आवाकही कमी झाली. ठाणेमधील घोडबंदरमध्ये खाडीत पोहायला गेलेल्या सुजय साळुंकेचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरू. खाडीतील भरती ओहोटी, पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि चिखलयुक्त तळ यामुळे शोध कार्यात अडथळे. छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये आज पहाटे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून सिलेंडरचा स्फोट. घरातील एका सदस्याचा दुर्दैवी मृत्यू. महावितरणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9वीतील मुलीच्या बालविवाहावर कारवाई. घर जावयाच्या आशेने आणि घराला आधार मिळावा या उद्देशाने पालकांनी हा निर्णय घेतल्याचं समोर. 1.5 वर्षानंतरही हत्येचा उलगडा नाही. महादेव मुंडे प्रकरण CID कडे सोपवण्याची शिफारस. हत्याकांडाचा तपास CID कडे जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष. छत्रपती संभाजीनगरातील वेरूळमधील शिक्षक मृत्यू प्रकरणाचा तपास CID कडे. पोलिसांच्या मारहाणीत सुरेश बोरशे यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप. दोषींना कठोर शिक्षा द्यावी, कुटुंबियांची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी. हे अगोदर कॉपी करायला द्या.